प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत ॲपल जॅमची रेसिपी. तर त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे ॲपल घेतलेले आहेत. त्यात आपण 1 बीटरूट टाकणार आहोत कलरसाठी आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आणि 1 वाटी साखर. फुल घेतलेली नाही आहे मी, थोडी कमीच आहे. आता आपल्याला हे सगळे मी मिठाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे ॲपल. आता आपण याची साल काढून घेऊया. साल काढली नाही तरीही चालेल. हे बघा, आता असे मी पीसेस करून घेतलेत ॲपलचे आणि बीट सोलून घेतलं. आता ते आपण किसून घेऊया. अशा प्रकारे किसून घ्यायचं. मोठी किसणी असेल तरीही चालेल किंवा पीसेस केले तरीही चालतील. अशा प्रकारे मी आता करून घेते. आता असं किसून घेतलं मी. आता एक फ्राईंग पॅन घ्यायचं आणि त्यात हे सर्व टाकून द्यायचं. आणि त्यात अर्धा कप पाणी टाकायचं. आणि झाकण घालून वाफवून घ्यायचं. आता हे आपण वाफवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे शिजवून घ्यायचे, वाफवून घ्यायचे जरा. आणि मग आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. हे बघा, आता छान शिजवून झालेलं आहे. आता हे आपल्याला थंड झालं की मिक्सरमधून काढून घेऊया. हे बघा, आता छान थंड झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेतलं. आता हे बारीक करून घेऊया. हे बघा, आता आपलं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे, बघू शकता. आता हे आपल्याला फ्राईंग पॅनमध्ये ओतून घ्यायचं. आता हे सतत हलवत राहायचे. यातच आपल्याला साखर टाकून घ्यायची. 1 वाटीला थोडी कमी आहे. सतत असं ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आता त्यात आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा. आता हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. सारखं ढवळत राहायचं. घट्ट होईपर्यंत असं हलवत राहायचं. हे बघा, आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर आपण कन्सिस्टन्सी आपली योग्य आहे की नाही कसं ओळखायचं, तर असे एखादी प्लेट घ्यायची किंवा अशी डिश घ्यायची, त्यावर असे टाकून बघायचं. खाली सरकलं नाही पाहिजे. हे तिरकं धरायचं म्हणजे आपली परफेक्ट झालेला आहे आपला जॅम. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आपण हे
तर थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग एका काचेच्या बरणीत किंवा कंटेनरमध्ये स्वच्छ होऊन दाखवलेली असेल त्यात असं हे बघा अशी बरणी घेतली मी आणि एअरटाईट असेल असं झाकण त्याला, तर आणखीनच चांगलं यात भरून ठेवायचं थंड झालं की. तर थंड होऊ दे आणि मग भरून दाखवते. हे बघा आता जॅम आपलं छान थंड झालेलं आहे. आता आपण हे भरू शकतो बॉटलमध्ये. आता मी इथे अशा प्रकारची बॉटल घेतली आहे ज्याचं झाकण एकदम टाईट आहे, एअरटाईट आहे. अशा बरणीमध्ये मी भरून घेते. परफेक्ट बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा 2 ॲपलचा ॲपल जॅम तयार केलेला आहे आपण, बघू शकता. कलरही अतिशय छान आलेला आहे. हे बघा मस्त जाम आपला तयार झालेला आहे, ॲपल जॅम. आणि बरोबर ही बॉटल भरलेली आहे, छोटी बरणी जार, बघू शकता तुम्ही. कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे. मी तुम्हाला ब्रेडला लावून पण दाखवते. हा माझ्याकडे मिल्क ब्रेड आहे, हा घरचाच ब्रेड आहे, घरी केलेला आहे. याला लावून दाखवते मी. कलर पण बघा किती सुंदर आलाय. बघू शकता छान कलरही आलेला आहे, मस्त झालेला आहे जॅम. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.